तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन खालीलपैकी कोणतं आहे? सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉलर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, उगवत्या सूर्याचा देश खालीलपैकी कोणता आहे? उगवत्या सूर्याचा देश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, जय जवान जय किसान हे उद्गार खालीलपैकी कोणाचे होते? जय जवान जय किसान हे उद्गार खालीलपैकी कोणाचे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, प्रसिद्ध वादक बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? प्रसिद्ध बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शहीनाई वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, एलदरी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, हिंगोली जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? हिंगोली जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, किरणोत्सारी यांचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? किरणोत्सारी यांचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेनरी ब्रेकवेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, फिफा वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? फिफा वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल? महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमिताभ बच्चन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल खालीलपैकी कोणतं आहे? अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झोनिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 व्ही कुरियन यांचं नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? वर्गीस कुरियन यांचं नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धवल क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तेजस हे खालीलपैकी काय आहे? तेजस हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लढाऊ विमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोल्हा काकडीला राजी आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. कोल्हा काकडीला राजी आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठी भाषेची पणणी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी भाषेची पणणी असे खालीलपैकी कोणास म्हणतात?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 25 आपल्या या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 27 ससा आपल्या शब्दाचं अनेक वचन ओळखायचं आहे. ससा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ससे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हंस या शब्दाचा आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. हंस या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरु या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मी परीक्षेला आलेलो आहे आपल्या वाक्यामधलं सर्वनाम ओळखायचं आहे. मी परीक्षेला आलेलो आहे आपल्या वाक्यामधलं सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पुढील शब्दापासून आपला विशेषण तयार करायचं आहे. तर शब्द आहे शास्त्र आपल्या ठिकाणी शब्दाचं विशेषण करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक शास्त्री या ठिकाणी योग्य विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 32 तो वर्तमानपत्र वाचत असे आपला वाक्याचा काळ सांगायचा आहे. तो वर्तमानपत्र वाचत असे. प्रश्न क्रमांक 32 तो वर्तमानपत्र वाचत असे वाक्याचा आपला काळ सांगायचा आहे. तो वर्तमानपत्र वाचत असे वाक्याचा काळ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नोकरी मिळाली म्हणून तो शहरामध्ये आला आपल्या ठिकाणी म्हणून या शब्दाचं योग्य स्वरूप सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उद्देश बोधक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पोलिसांनी चोर पकडला आपल्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. पोलिसांनी चोर पकडला आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गोवर या रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो? गोवर या रोगासाठी खालीलपैकी कोणता विषाणू हा कारणीभूत ठरत असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅराम्स्को विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन 563 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन 563 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लिंबुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? भारताचे प्रथम राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब एकूण 48 खासदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या या ठिकाणी ईस्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? ईस्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 6 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी कोणते नदीमधले सर्वात मोठे बेट आहे? पुढीलपैकी कोणते एक बेट हे नदीमधले सर्वात मोठे बेट आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माजुली बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इम्फाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे? पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 वर्धा वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा सर्वसाधारण उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दक्षिण दिशेला आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? महाराष्ट्रामधली सर्वात प्रथम मुंबई या ठिकाणी सुती कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1854 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल सन 1827 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मयूर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा ही संलग्न नाही? पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा ही संलग्न नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कवरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कवरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब निकोबार बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क प्राचीन पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड 7व्या क्रमांकाचा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणतं आहे? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कन्याकुमारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी ही सिंधू या नदी प्रणालीचा भाग नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नर्मदा नदीचे दक्षिणेकडचे त्रिकोणाकृती प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? नर्मदा नदीचा दक्षिणेकडचा त्रिकोणाकृती प्रदेश हा खालीलपैकी कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दख्खनचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली? महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही विकसित झालेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड लाल मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात? पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अण्णामलाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणतं आहे? पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त उंचीचे शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क अण्णाईमुडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर क्रीक खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्वायटर आजार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सन 2011च्या राज्य व सर्वेक्षण अहवालानुसार भारतामध्ये वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? सन 2011च्या राज्य सर्वेक्षण अहवालानुसार भारतामधील वनांचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21.5% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारुड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये सर्वात लांब रेल्वेचा बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये रेल्वेचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित आहे? खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 84 पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादी प्रकल्प हेमलकसा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादी प्रकल्प म्हणजे हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल.